बासरीच्या आवाजाने सारा गोकुळ कसं मंत्रमुग्ध होऊन गेलंय. होय. अरे गाड्या, अरे काय सांगतोय? काय सांगतोयस का? एवढीशे होते. अरे एवढीशे होते, बरोबर आहे. एवढी मोठी ती पुतना. अरे केवढी मोठी पुतना मावशी. अरे एवढी मोठी ती पुतना मावशी. अरे पण तिथं झालं तरी काय? अरे हा. काय तुला सांगू. अरे काय सांगतोय? पहिले आपल्या देवबापांना दूध पाजायला आली. दूध पाजायला आलेली. आणि बाबा तुला काय सांगू. काय सांगतोय? अरे बाबा पुतना मावशी दूध पाजता पाजता पुन्हा. काय म्हणतोस तरी काय? ते सगळं जाऊ दे, आपण देवांचं दर्शन घेऊया. बरं ठीक आहे. देवाच्या चरणी प्रणाम असो. देव बाप्पा, आज सकाळ सकाळ बासरी वाजवण्याचे कारण तरी कोणते? अरे पेंड्या, अरे सुद्धा महाचा पण कोणतरी खेळ खेळूया. खेळ? तो आणि कोणता खेळायचा देवा? लगोरी, चेंडू, चेंडू बली, विटी दांडू. अरे सुद्या, हा खेळ खेळायचा खरा, बरोबर आहे. पण तो आपल्या जोईचा वाकड्या अजून आला नाही बघ. अरे वाकड्याने तू मागवणारच होतात ना. अरे मागोमाग होता, कुठं गेला काय समजत नाही. अरे मग त्याला हात तरी मारून बघ. बरं ठीक आहे. अरे ए वाकड्या, गेला वाटतोय. अरे ए वाकड्या, लेताय इकडे लवकर. अरे तर चला. अरे इकडे लवकर, मज्जा आहे मज्जा. अरे तर किती अरे दहीदूध खायला मिळतंय, लवकर ये. काय म्हणतोस ताई. त्यामुळे आलो. हा तापू माझी चुकली गोवर्धन राणी. तापू माझी चुकली गोवर्धन राणी. तिला शोधता नाही सांजही ढळली. विचार फक्त मानी नाही काही सुच. हिला शोधू कुठं फिरते कुठेही मोकाट. नाही काही सुच. हिला शोधू कुठं फिरते कुठेही मोकाट. नाही काही कुठेही मोकाट. नाही काही तिला फिरते कुठेही मोकाट. माझी डोंगरी गोवर्धन राणी. तिला शोध मांजरी करणारी. काही काही सुद्धा तिला शोध मिळते कुठेही मोकाट. काही काही सुद्धा तिला शोध मिळते कुठेही मोकाट. तांबू माझ्या गोट्यात वासराच्या मायेची. तांबू माझ्या गोट्यात वासराच्या मायेची. तांबू माझ्या गोट्यात वासराच्या मायेची. साखर बरी दुधाचे कधी जाणारे कधी साराऊ कशाचा वरू कराने. तिच्या विना
कृपया माझ्या रसिक बांधवांनी नम्रतेची विनंती आहे. भगवान श्रीकृष्णाला कोण जर पैसे लावायला रंगमंचावर येत असेल तर कृपया स्टेजच्या पाठीमागं चप्पल काढून पुढे यावं एवढी नम्रतेची विनंती. धन्यवाद. अरे ये वाकड्या तुझा बापूच बोंबलच होत. अरे ये वाकड्या अरे तुला यानं हाक मारणार तेव्हा तू होताच कुठे म्हणजे काय सांगू मला तिकडे मुंबईत आलेला कशाला मुंबईत आलेला मला माझी तांबू काय शोधून दमलो गेले. अरे या मुंबईत तुझी तांबू काय भेटत तरी कुठे भेटल कुठे म्हणून मला लाणीच्या बागेत गेलो. लाणीच्या बागेत गेल्यामुळे फटकी आली तांबू काय नाही ती माझ्या मला मला एवढी कल्दीचं बॅग दिसलं मोठं कल्दीचा बॅग कुठे राणीच्या बागेत यालाच कधी नाही तर सगळ्या धूळ काढणार नाही का सगळी कागदपत्र देऊन जातील. अरे मला राणीच्या बागेत कल्दीचा बॅग दिसला आणि कल्दीचा बॅग नुसता गुलगुल हलाय लागला की कल्दीचा बॅग नुसता हलाय लागल्या बोलो मला वाटलं तांबू काय फटकी आली ह्याच्यात काय झाली त्या झालकांना काय म्हणून फटकी आली गेलो आणि मला भया दांडका मारला केला माझ्या कल्दीच्या बेतावर कल्दीच्या झालकांना तुझं दांडका मारला कल्दीच्या झालकांना दांडका मारल्या बोलो मेरा फाईल कोण आलं माहितीये का कोण आला वाघोबा तुला ह्याच्यात काय वाटलं एवढा होता ना काला काय म्हणतो काल एवढा होता तुझ्या आईची त्या बापूचा तो काला मेलाच कधी एवढा काला वाघ असतो मेला गावलेला कुठला अरे वाघोबाला काला कुत्रा नाही तर मांजलं असतं कुत्रा नाही तर वैसे केल्या बोलो मेला तर वाघोबा माझ्या माग आहे मी वाघोबाच्या वाघोबा माझ्या माग आहे मी वाघोबाच्या मोल आहे पुढे काय झालं कळता राणीच्या गेटवर आलो राणीच्या गेटवर आला मोठं वलाचं झाड दिसलं वलाचं झाड दिसलं ते वलाच्या झाडाला पाला मारला गेलं खाली वलाच्या झाडाला पालांबा खाली पाला मारल्या फटकी आली नाही ती आणि मला मारली पालांब्यावर उली आणि वराच्या शेंड्यावर जाऊन बसलो पालांब्याला धरून तू वराच्या शेंड्यावर जाऊन बसलो आता म्हटलं वाघोबाची काय अवकात पण नाही माझ्या मागण्या यायची काय म्हणतोस काय करता शेंड्यावर जाऊन बसलो आणि जरा म्हटलं आलम घेऊया गेल्या बोलो फटकी आली मला खाली बघतो तर काय अरे वाघोबा निघली नाही येऊन वराच्या मुद्या बरोबर तुझी वाट बघितला का तू माझी वाट बघितला हाताला काय करू मी याला झारी केलं ह्याला केलं ज्वाला घाबा लोक काय वल्ला वल जीवनी खाल्ला खाली जीव गेला मग काय केलंच का ह्याला झाले बघ हाताला काय सोसत नाही खाली गेलो तर वाघ मला चावून खाईल म्हटलं म्हणून वल्लच सुरुवात केली म्हणजे वल्ल सुरुवात आली फटकी तुझ्यावर नाही आता कळशील का मी याला त्याचा वेळला केला आणि उपासाला जाताना व्हायच्या सगळ्या झाल्या बोलो वल्ल सुरुवात केल्या बोलो फटकी आली वाघोबाच्या कानात पडलं केलं वाघोबाच्या कानात पडलं 4 वाघोबाच्या कानात पडल्यावर फटकी आली वाघोबा भीमोला जागा झाल्या बोलो आता पिसाल्या वाघोबा बरोबर पिसाल्या बोलो गेला बरोबर त्याच्या कानात पहिल्या झाडीचं अमृत पडलं मी आलाच कधी नाही व्हायचं पडल्या बोलो मी आला त्याला धारेला धरून ओले आला म्हणजे तुझ्या धारेला धरून वाघोबा वर जायला लागला तुझी धार ताट आहे याला व्हायचं काय बोलू नको 4 जगात काय की मुसका फोडू मग काय म्हणून आता मला व्हायचा आला धरून बोलून मिळतं आता बोलू काय म्हणल्यावर वाघोबा आलच्या पडलं ना आता मला काय सोचत नाही म्हटलं बोलो धाल होती तिथं आवडली तिथं आवडली पुन्हा अशी आवडल्या बोलो पण फटकी आणि त्याला काय सांगू काय सांगतोय नाही झालं तर विचार काय झालं मी याला नाही का वाघोबा वल्ल आलत्यातनं खाली पडून जायचं मी आला आता म्हटलं खाली येऊया खाली आलो मेलो फटकी आली इकडे आलो मी याला झिपक तिथं तांबू आली इकडे काय खाल्ला ना काय ना तुला मिळालाच का दादाचा वडापाव भाऊचा जास्ती झाली ना फटकन तुझ्या दूध काढून घेतो जास्ती टाइम घालवणार नाही टाकी नुसता खोलून मिळालाच नाही तर पाणी पिऊन येतं फटकन काय आवडीला हे तुझ्या नाद बघाय नाद आहे यालाच लय तांदूळ घुसमतीचं मला चुलकत करून टाकील माझा हे तुझ्या कम त्याला लात काय मारीन काय कोणाची आहे अरे काय तुझी ना मला तुझ्यावर फटकी आली कधी जन्मताना मेला आता आईची बापचा पाठीचा खर्च वाचला असता अरे मग काय तुझी अरे माझी गमती मग तिच्या आईची बापचाची आली का मला तर सगळं जाऊ अरे तो सगळं जाऊ दे देव बाप्पा आलेय तुझ्या बापच्याला कामधंदा नाही देव बाप्पा आलेले व्हायचं सांग ना देवांच्या तरीपला ना माझं अरे देवबाबा काय म्हणताय आपण आज कोणता तरी खेळ खेळूया आपलं एवढ्या रात्री कुठला खेळ खेळूया तू खेळूया कधी तू कुठं मारलास तू यालाच मारणार कधी व्हायचा हात चुकला तर केवढ्याला पडत झाली नाही काय तुला मला झाली नाही मी यालाच कधी व्हायचा विकला आणि तुला मांद्या खांदोय मला नाही मी यालाच कधी खांदो मांद्या कधी
बाबा तुझ्याकडे कुठला खेळ आहे विटी दांडू गेली याला हातापायाची काली आणि सगळ्याचं तुंतून झालेलं आहे आणि मी याला म्हणतो विटी दांडू खेळूया भाऊ तुझी भीती पण नाही आणि तुझा हुतू पण नाही मग खेळायचं काय एकच खेळ खेळायचा बघ कोणता चेंडू फली चेंडू फली होय त्याला विचारते चेंडूने फली आहे काय तुझ्याकडे बाबा चेंडू फली आय चप्पल आवाज तुझा बाबा गणपत तुझ्याकडे आहे मी लगेच घेऊन येतो हा चोळता जातीचा चोर आहे लोकांच्या भानवशीवर मतान राहत नाही मतान शिर मतान पण मला खातो एवढा चोर खाणेला अरे ये वाकड्या ही फली वा 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 आणि हा चेंडू काय रे तुझ्या गंमतच आहे तिला आता अरे हे फली भैया चेंडू तुझ्या धन याला बदबदी घाल अरे ह्या कोण काय शपथ ह्याला ओळखलं नाही ह्याचा बापूच म्हणजे बापूच पण दाखवायला लागतो पहिला देव बाप्पा खेळू दे चौकाच खेळा देव बाप्पा हो पटकी आली गाय पण निघला आली देव बाप्पा खेळतात बाकी काय नाही चेंडू मारला नाही टेन्शन काय होणार नाही टेन्शन काय होणार नाही याला मारला नाही म्हणून तुला जमणार तुला बॅटर येते काय बघतो मी थांब छुद्या मी याला उकळला कधी काय भैया मला कोण कचला माहिती आहे मला व्हायचा कुठलाही माजू घालता झाले की यालाच कमवताय बरं यालाच फली धरणार याला काहीतरी सांग अलं यालाच कधी नाही ह्या याचा बापूस लोकांनी दाखव व्हायची धर भरपूर तरी खेळ भावानं माझ्या अशी धरा अशी होय तुला मला वाटलं केली साला कधी खायची अरे पाया खायची मिळाला सावकाश माझी पत्ती आहे संपला आवाज हाय बस आणला नाही तिकलं त्या मामाने चोरून ठेवलं नाही तर पांढऱ्या शर्ट घातला नाही ना आई शपथ थांबतोय बघा चष्म्यात दिसत नाही तरी पण थांबतोय मी त्याच्यात मग म्हणा ना तू खेळ आपण लवकर जाऊया मी आवाज कधी मला चेंडू राहता माझ्या आईच्या चष्म्यावर मारला होता मावशी चष्मा तुझा आहे ना जागेवर जरी मावशी हसतो केवल्यान बघ तुझ्या हा कसा टाकशी कसा टाकू लय जोरात टाकतो हा दम 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 इकडे इकडे कसा तू कसा झाला होता याला व्हायचा मला मी याला एकुदा असं आई तुझ्या उद्या फाटकत आलं का हाय असतो त्या मसोत्याला आणून दे मी याला लावणार बालगाव आणि चांगला कसा बघायला पैसा अलं मी यालाच कधी भया बदबदीत चेंडू तुझ्या घाच्यात याला आणि ह्या तुझ्या हलकत येऊन हा लागला तर मेला तुला लालायचा कुणी मी बहुत तुला लालायचा नाही हे आई तू ललशील बचकेली ती पण नाही म्हणते तुला लालायचं पण कोण नाही आणि तुला बोलायचं पण कोण नाही उद्या कसा टाकची माहितीये का कसा टाकू एक टप्पा दोन टप्पा आणि तीन टप्पा नाही तर तुला मुस्कत टाकी फोडू उद्या तू लांब करा ना नाकाचा गुणगुणा टाकी फोडू काय झालं यालाच कधी नाही का काय झालं माझ्या पोटावर मला भूक लागली तुला भूक लागली देव बाप्पा वाकड्याला भूक लागली चला आपण मोकळा जाऊन दहीदुधाची चोरी करूया चोरी करायची दही दूध लोणी तूप सगळं खायला मिळणार चौकाशी तू बोलणं शिकलं हल खाली हलू नको व्हायच्यावर याला चोरी करायची कशी तुम्ही सगळं माझ्या मागणीचं मी ज्याला सवाय फुगवतो अच्छा तू पुढे होतो लवकर हो फुलं होतो तर मग घुसतो
मला सांगत ना होय तुमची वाचा गेली बोलता बोलता ती मला कुणी सांगितलं मला मला चुद्या काय तुला खवाय मोन्याचं गोलाल त्यात मला जाग्यावर मलशील गावाला नमानं करायचं मी आलाच कधी नाही काय म्हणता येईल काय याच्यात नोनी नोनी काय आहे नोनी अरे लोणी हाय लोणी लोणी नोनीच आहे पहिलेच काहीतरी लागलं असं दाताला काय लागलं काहीतरी लागलं अरे समगली 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 सामग्री असेल काय सामग्री मी याला सामगली आले तर तुला खाऊन टाकतील सामगली अरे एकच मगल आहे की मी आज समगली अरे काय हाय काय त्याच्यात नमू का अरे प्रश्न काय तुला मला आला तुला कोण असतं य बाबू असतो त्याला वळीला गावरीला समगली ह्याच्यात काय आहे मनुका आणि काय सांग आणि काय आहे ताजूगर काजूगर ताजूगर काजूगर काजूगर आणि काय आणि काय आहे दादा अरे बदाम बदाम कसं आठवताय तुला आता माझ्या मालच तेव्हा मी आला काय म्हटलं कसली आणि तू कोण काय ही गवल्याची ना तू गवल्याची नाल वही दाडका दे माझ्याकडे इकडे मला तुझ्या तोंडाला कांदा लागू दे मी आला कधी खायचा कांदा धूळ नव हिला नाही बोलत म्हणजे ही मग हसताय की ही हसताय मला ह्या चेतू खातात कशी कशी हसताय हिला नाही ओळखली कोणी ही तुला नाही ठावी कोण वय सगळं कांबेरीला लोक आहेत ना युट्यूबर वयांची हिरोईन आहे अरे काय म्हणाली तू काय म्हणालीस देव काय खाली काय अरे ही सगळ्यांची हिरोईन असली तर तिच्यावर डोळा गुड्डू बंद मारताय काय त्याच्या मला मेल्यान गेले साली लग्न केला ना काय म्हणतोस का काय एका बायकोसोबत लग्न केला एका बायकोचा नवरा आहे हे पहा आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे सागर कांबळे लांजा साठवली यांच्याकडून शाहिरांच्या उत्कृष्ट आवाजासाठी म्हणजेच त्यांचा लाडका पप्प्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे मामाचा लाडका भाचा यांचे सहकारी रोशन अनिकेत विशाल शाहू सुयश प्रकाश संदीप तुकाराम आणि भाचा अक्षय गोपाळ यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे वैशाली दोडकडे कलाकार सुजल गुरवसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
त्याचप्रमाणे शाहीर पप्प्यादादा बांडागळे यांचा लाडका भाचा युट्यूबर विराजदादा कांबळे गाव भडकंबा यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे पूनम लटके गाव शेंबवणे लटकेवाडी यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी ज्यांनी आमच्या कलेचे मोल पारितोषिका स्वरूपात केले त्या सर्वांचे श्री सोमवारगोबा राधाकृष्ण नाट्य नमन मंडळ मौजे मोठे गवडीवाडी अत्यंत आभारी आहोत. त्याचप्रमाणे आमचे परम मित्र जे प्रत्येक कार्यक्रमाला शक्य असेल तिथे चिपून पाट्यात हजर असतात आमचे सर्वांचे लाडके सुदेशदादा सावंत ते आज देखील इथं आलेले आहेत. त्यांच्याकडून आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद धन्यवाद. जागली प्रभा पवना हा झोंबे अंगाला शहरा गवबिंदुनी मी भिजले अंग सारा सारा सूर्याच्या किरणानी गवबिंदू टिपले सूर्याच्या किरणानी दवबिंदू टिपले सजुनीला दिसे जणू नभातले चांदणे जागली प्रभा पवना हा झोंबे अंगाला शहरा
ग झालं तुला दात काढायला? अगं सगळं हसण्यासारखं झालं बघ. म्हणजे नेमकी झालं तरी काय? एखाद्याच कातांनी घेतली आणि एखाद्यानं धार काढाय बसली, तेवढ्यात तोंडातच घेतलंय ग. पागल झाले का? अगं ह्यात काय तुम्हाला वेगळं वाटलं? अगं कृष्ण गाईचं दूध प्यायला लागला चावटपेक्षा. असं होय. हे जरा पुढे ग तू. काय झालं तुला? अगं काल कधी कृष्णाच्या मागे गल्ली गल्लीतून पळत होतीस. अगं ते होय. अगं काय सांगू तुला, गल्लीत कृष्ण गोट्याने केला होता. अगं मग काय, त्याच्याच गोट्या घेतल्याने पलाय ना ग. बाई कृष्णाच्या गोट्या तुझ्या हातात. तुझं काय चाललं ते अगं ते होय. कृष्ण म्हणाला आपण विटी दांडू खेळूया. कृष्णाचा दिला दांडू आणि मी घेतली विटी. बाई कृष्णाची विटी तुझ्या हातात. काय ग सारे उकळात तुझी चर्चा आहे. कसली ग चर्चा? चेंडूफळी खेळत असते. अगं चेंडू फळी होय. अगं काल मला म्हणाला तू आपण दोघं चेंडू फळी खेळूया. त्याने माझ्या हातात दिली फळी आणि त्याने धरला चेंडू. बाई कृष्णाच्या हातात चेंडू. ते सगळे राहू दे. आपण साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजार जाणं ठरवलं. पण आपल्या कुणाला मथुरेचा बाजार माहिती नाही बघ. अगं आपल्या शेजारची मावशी आहे ना, तिला मग भाऊ. अगं तूच मला मावशीला कालच तिचं आणि माझं भांडण झालंय. अगं त्या दोघीने मी एकमेकांच्या माने बसल्या तर बघ. अगं राधा तुझं आणि मावशीचं जमतं, मग तूच हात मार भाऊ. ठीक आहे मी मारते मग. ए मावशे मावशे मावशे. अगं मावशी का तुझी आईची बहीण आहे ती? तुझं बी राहू दे, तिचं बी राहू दे, मी हात मारते भाऊ. मावशी का मावशी? मावशी का मावशी? मावशी का मावशी? आले गे राधाबाई आले. राधिके झोप घे थांबा येते जरा तुमच्या जोडीला. वरण लुगडं आणलं बरं वरच्या कुठीला. वरण लुगडं आणलं बरातीला. बाजून ठेवलं वरच्या कुठीला. राधिके झोप घे. राधिके झोप घे. संसाराला भांग भरली गवाने भरला तुलाचा माझा मान. काम राम चोट तोडा काम सारा आवरून येते तर काम. साऱ्या म्हणून मथुरेच्या बाजारला चालल्यात वाटतं. काय करा ते? अगं मावशी ते सगळे
राहू दे. आता तू मगाशी गाण्यात तुझ्या नवऱ्याचं गुणगान गात आलीस ना, त्याचं नाव तरी काय? अगं एवढे दिवस माझ्या बरोबर आजारले तेच माझ्या भावाचं नाव नाही ठेवत तुला. अगं मी कधी विचारलं पण नाही आणि तू कधी सांगितलं पण नाही. अगं सांगणार कोणत्या वेळेत? 6.5 महिन्याने एक बदलत असतो. अगं आता सांगेन ना तो पुढच्या 6.5 महिन्यात तोच असं नाही ग. अगं मावशी आता कोण आहे त्याचं तरी सांग. बरं ठीक आहे, आता कोण आहे त्याचं मी नाव सांगते, पण नीट लक्ष देऊ नये का. कणकण कुदली मणमण माती, कणकण कुदली मणमण माती, मनामातीच्या उभारल्या भिंती. सासूबाईंच्या पोटी जन्मले राम, राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 पाने 32 सुपाऱ्या, 32 पानांना लावला चुना. पायात पंजन चालू कशी, गळ्यात गंतन वाकू कशी, नाकात नतनी बोलू कशी. लेक सुनील डावळची, सून अनिल गराटेची आणि अस्तुरी युट्यूबर निखिल मिरगळची. अगं हे आमचे भारतात. हे बघ आपण इथवर तर आलोच आहोत. हा घाट चढून जायचा असेल ना तर साऱ्या जणींनी एक सुंदरसं गाणं घ्या. अगं आपण कधी चढून जाऊ तुम्हाला देखील कळणार नाही, मला देखील समजणार नाही. अगं मावशी आम्ही तर तरुण मुली, आम्हाला कोणतं येतं गाणं, तूच घे. अगं माझं कसलं म्हातारीचं, कशात काय नाही फाटक्यात पाय, पहिल्यासारखं काय जमते आता. अगं मावशी घे ग. बरं ठीक आहे, तुम्ही सगळे आग्रह करता म्हणून मी घेते, पण मला कोरस द्या. हा हो. चला जाऊ चला मथुरे बाजाराला, चला जाऊ चला मथुरे बाजाराला. जाऊ दही दुधाच्या व्यापाराला. अवघड घाट मरणाची वाट, धरुणी चला तुम्ही डोईवरची माठ. अवघड घाट मरणाची वाट, धरुणी चला तुम्ही डोईवरची माठ. निघा ना बरोबर चला ना चला. जाऊ चला मथुरे बाजाराला, जाऊ चला मथुरे बाजाराला.
त्या सगळ्यावर बाई बाई पोर दिसतो बघा कसला चिकना. काय ते केस, काय ती दाढी, काय ती मिशी, काय ते भोयावर पडलेलं क्रिकेटचं मैदान, सगळं कसं एकदम ओके. वाकड्या तुला ही चकना म्हणाली. तुझं कुठलं काय तुझं कधी ते अरे चकना नव्हे चिकना. चिकना म्हणजे सुंदर म्हणाली. चिकना सुंदर. चिकना सुंदर. अरे सुंदर की नाही, मी ते आमचे सुनील डावळ आहेत ना त्यांच्याकडनं आणल्या रेड्याचं नाव ठेवलंय. याला रेडा म्हणाली. तू मला लिहायला म्हणाली. अरे आयसात रेडा म्हणायचा प्रश्न आलाच कुठं. भाकल नसे कुकुलले कोंबले बिन कोवताची लोणं बचून तुला काय समजली. ए दात कशात घालून तुझे. अरे मी जरी अशी पिकली ना तरी आहे अजून तर निताट. दिसतेस काय. अरे मी आहे अनिल गराडींची नात. तसं का ते एक खाडीचाच भात. पण ते अक्षय आग्रे आहेत ना त्यांच्या बट्टीवरची 5 सुपारी खायला माझे दात आहेत ताट. एकटीच चालले होते रस्त्याने. एकटीच चालले होते रस्त्याने. ते निखिल मिळगर घरात मला कसे म्हणाले मावशी बसकी का दारात. पण भाऊ पुढे जाऊन बघते तर काय सगळ्या युट्यूबवर ऍटम त्याच्या घरात. मग तशीच झाली पुढे धरला आमच्या सुनील देसाईचा हात आणि काढली गावभर वारात. तरी फिक्स आहेत काय. हे फिक्स असले हे टेम्पररी एरर. कधी नेटवर्क मध्ये असतात तर कधी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर. अरे लाईनीत कसले घेतेस. सुंदर असे हरिण त्याचे ओळे ओळे पाय. टिकलं यालाच काय दिसायला वया लहान आहे. अरे सुंदर अशा हरिण त्याचे ओळे ओळे पाय. आल्यापासून मला युट्यूबर सूरज गायकर कुठं दिसला नाही. वसणा घाटात कोसळला की काय. शी याला बडबातला असेल सगळा युट्यूब बोलता सूरज. पण मी तिथे पण गप्प नाही बसली. फिरायला गेले नाळा सोपाऱ्याच्या खाडीला. कशाला जीव द्यायला. तुझ्या तोंडाला लागला कांदा तुझ्या कधी नाही तर अगं तुझा एवढा जीव वतू जात होता. वया हायच्या फुलं तलावात गेल्या तिथं पटकन मी येईल वल्ल उली मारून जीव गेला तुझा. तू का मेला माझ्या जीवा उठलेला. अरे फिरायला गेले नाळा सोपाऱ्याच्या खाडीला आणि मागे येऊन बघते तर काय. मागे येऊन बघते तर काय आग लागलेली माझ्या मित्र प्रदीप मिरजोळ्यांच्या दाढीला. पैसे आली पैसा आले. ए पेंद्या अरे साखरेचं पोत सुईनं ओसवले. कशाला कुईकीन कापून नाही घालायचं. कधी काय तर सुईन वचवणार. साखरेचं पोत सुईनं ओसवले आणि ते सूरज तुमरे आहेत ना त्यांना बिमोडन पावडर लावून फसवले. बाबा छयचा कोमात पीर कोमाची फटके आली नाही ती म्हणजे पावदोला फसवला. मग काय तुझी ती लाखाला फसवतील तुला. अरे गाजराचा केला हलवा त्यात खोबरं टाकलं किसून गाजराचा हलवा आणि टाकणार खोबरं किसून अगं गाजराचा हलवा काल नाही तर रताळ्यांचा हलवा काल आणि खोबरं किसून टाक नाही तर अक्का टाक. मला कुठं तुझं खोबरं किसून खाय. गाजराचा केला हलवा त्यात खोबरं टाकलं किसून निखिल मिरगळ आल्यापासून बसलाय रुसून जाते आणि खाते त्याला चाटून पुसून. अगं तर माझा सूरज गायकर काय व्हायचा मेऱ्यान 4-5 दिवस आंघोळ केला नाही वय नमान नावायचं म्हणून त्याला जाऊन चाटून पुसून खा सगळा अंगाचा रस भारी लागत. ए बाबा तुम्ही कोण बी असं खायला ना माझ्या पोरीला हात लावायचं नाही. मला ना आम्ही कोण बी नाही आहे. तू ह्याला नाही ओळखणार. हा कोण. ह्या चिन्नूच स्वामी. चिन्नूच स्वामी. हा चिन्नू स्वामी. आणि हा कोण. मुत्तूच स्वामी. हा चिन्नू स्वामी आणि हा मुत्तूच स्वामी. आणि तू वेणुगोपाल अय्यर. कुठल्या नदीतला वयाला तू. अगं नदीचा वयाला नव्हे. वया कोण चिन्नूच स्वामी मुत्तूच स्वामी आणि मी वेणुगोपाल अय्यर. इक्क पलम दूल पलम तील पलम चिन्नूच स्वामी मुत्तूच स्वामी वेणुगोपाल अय्यर. तुमच्या तोंडावर वनवात होते मी नाही. निघाले कुठं निघाले. फटके आली आता आले तर माझं तुझं एकूचं नाव घेऊन टाक फटकन. काय मग अरे परवाच गेली होती बैलगाडी शर्यतीला. परवाच गेली होती बैलगाडी शर्यतीला तर बैलगाडीच्या पाठीमागे लावला होता ठेपा. काय म्हणतो बा फटके आली मेली म्हणतो बैलगाडीच्या पाठी लावून तुला ठेपा. बैलगाडीच्या पाठी लावला होता ठेपा. पेंड्या तुझं नाव घेते मेळ्या तुझा बसू दे चेपा. हॅलो पहा सुपर हिट मावशीसाठी आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे बर्थडे बॉय शुभम जोशी यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे वीरा फोटोग्राफी आणि कोकण प्रेमी दिनेश परशुराम या चॅनलचे मालक यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे गुरुकृपा सेवा मंडळ नाखरे यांच्याकडून रणजित जोशी संदीप जोशी विशाल आंबेकर कुंदन जोशी अनिकेत जोशी यांच्याकडून देखील 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे गोपाळांच्या गवळणी
अवनीला कुमार अभिन सविता उदय दाभोळकर गाव गव्हाणे म्हणजे सर्वेश गोपाळेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे देवरूख पट्ट्यातील नामांकित गाजलेले नमन श्री सोळजाई नाट्य नमन मंडळ देवरूख कोलेवाडी निर्माता अशोक गोपाळ सहप्रमुख यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे राधाकृष्ण मित्र मंडळ निवदे गवळीवाडी या संपूर्ण वाडीकडून आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे विश्वनाथ दाभोळकर नाना मावशीसाठी मावशीने यांचं नाव घ्यायचंय यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे सहदेव गोताड यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे कल्पेश लाखन गाव किरबेट मावशीने यांचं नाव घ्यायचंय खास पप्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे हर्षदादा घोटल एक उत्कृष्ट कलाकार आहे ते हर्षदादा घोटल गाव नांदच यांचं देखील मावशीने नाव घ्यायचं आहे यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे श्री मार्लेश्वर नाट्य नमन मंडळ विरार कारगिर नगर शाहीर स्वप्नीलदादा भालेकर सह सचिनदादा धुमाक यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे ऋद्विक किशोर गुरव व प्रियांश किशोर गुरव गाव कणकाळीवरची गुरवाडी यांच्याकडून गुरवारच्या गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे संतोष घेवडे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे मनोहर अडबळ गाव भोडे साखरपा यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे पंढरपुरी चाय चे मालक चेंबूर ब्रांच श्री रमेश येडगे आरवली येडगेवाडी यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी ज्याने ज्याने आमच्या कलेचे मोल पारितोषिका स्वरूपात केले त्या सर्वांचे श्री सोपालगवा राधाकृष्ण नाट्य नमन मंडळ मौजे मोठे गवळीवाडी अत्यंत धन्यवाद. ए पेंद्या आघाडीत बिघाडी युतीत चालली कुस्ती आघाडीत बिघाडी युतीत चालली कुस्ती आणि नाना दाभोळकर अहो तुमचीच आहे माझ्या हृदयात वस्ती. नाना दाभोळकर तुझ्या हृदयात राहिला तरी कसा हवा नाही इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे करवत येण्याच्या रताळ्या हे वांग्याच्या भरिता आणि आलवाच्या फतफत्या अगं मेली जेकू ते उलट घालतात. अरे एकाच मापाचे असतात थोडीशी कापून ऍडजस्ट करायची असतात. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे करवर हर्षद घोटलचं नाव घेते मी कल्पेश लाखनची लवर. म्हणतेस काय म्हणजे कोणाची गवर त्याचं ना का तुला काय आणि निघालो नाही तू माझं नाव घेतलंच का नाही हो. आता मी पण तुझं फटक्याली काय बोमातलास तू घे मी फटकत नाव घ्या मला नालं नाही तर अगं बायकोन केला खील काय बायकोन केला खील कसली रताळ्याची की तुझ्या आली फटकी मेली बाई मानूत ना तू मेली लताळ्याची कुणी खीर केला नव्हती. अगं माझी बायको खीर कसली करते माहिती काय शेळ्यांची खीर करते शेळ्यांची खीर करते. माझी जीभ जरा अरे तिचे छावे आहेत ना त्यांची खीर करते ती. काय म्हणाली शेवयांची खीर बायकोन केला खीर तिला वाद सुटला घमघम तिला वास सुटला घमघम बायकोन केला खीर तिला वाद सुटला घमघम. अगं झाले मछे तुझं नाव घेतो चीन तपाक दमदम. काय यालाच घेणार नाव नाही तर अरे पेंद्या नाना दाभोळकरांच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून झोपून टाक झोपून नाना दाभोळकरांच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आणि हर्षद घोटलचं नाव घेते चार घरी राखून. आपले अजून एक उलुयू काय उलुयू तुला काय चांगलं गुच्छ भेटलं नाही तुझ्या फटके आले कुसकली नको किती फिल्मान आणलंय माहिती अगं ते पुष्पगुच्छ आहे. हा कुचका गुच्छ आहे. हे पेंदा अरे मला ना तुझ्यावर बघितल्यानंतर मी तुझ्याला पागल झाली झाले तुझ्यावर फिदा मी पेंदा झाले तुझ्यावर फिदा झाले तुझ्यावर फिदा मी पेंदा झाले तुझ्यावर फिदा. ही तुझ्यावर फिदा झाली माझ्या फिदा झाले काय छप्पन काली मैना आवाज काढून मेला तुझ्यापेक्षा किती मेल्याची घस लागली घस लागली दोन तच नाही पवित्र बॉली दोन टकमर म्हणजे पवित्र बॉडीला काय मुंबईत आल्यापासून पाणी लागलेलं नसलं आता गावात गेल्यानंतर आंघोळ करेल. अरे गावाला पाणी किती स्वच्छ आहे माहितीये काय झाली मैना तू दिसतेस तालून वय कोलोना जाशील मालून ही सगळी 5-50 बोला तुला टाकतील पुलून हे ना पिलेम कलून या 5-50
पोराने जरी मला टाकली पुरून तरी निवद्यातून आलेले नाना दबळकर मला काढतील वाढून. तिच्यावर फटकी होती. चला निघा गो. निघा कुठे या सगळ्या मुली तुझ्यात आहेत ना? हो हो सगळ्या मुली माझ्याच आहेत. गौराईनो, गोकुळच्या ताई तुझी हे गोकुळ आताच राहिले पाहिजे. ए बाबा, गोकुळच्या दरबारी मुलीच नाही, आम्ही जाणार म्हणजे जाणार आहे. चला निघा गं माझ्या मागनं. डोईवरचे गोरस माठ, डोईवरचे गोरस माठ देऊ नका मथुरेत. डोईवरचे गोरस माठ देऊ नका मथुरेत. आहे कृष्णदेवाचा माघारी फिरा तू मन गोकुळाला. माघारी फिरा तू मन गोकुळाला. जाऊन सांगा त्या कानाला आम्ही जाणार मथुरेला. जाऊन सांगा त्या कानाला आम्ही जाणार मथुरेला. नाही सुदागना मराला माघारी नाही जाणार गोकुळाला. माघारी नाही जाणार गोकुळाला. नाना घोड्या करी अंतःकरी करी काजे ओ देवाई कपाटीवरी. गोवर्धन तो कृष्ण मुरारी अनुसयाला लीला करावी. गोवर्धन तो कृष्ण मुरारी अनुसयाला लीला करावी. आहे आमची गोकुळ नगरी माघारी फिरा तू मन गोकुळाला. माघारी फिरा तू मन गोकुळाला. काका बोलले तू हे गोकुळातच राहिले पाहिजे. ते कंसा दरबारी जाता कामा नये. आम्ही गोकुळची मुले गाई गुरे रानावनात राखतो. ते जयदूत तुम्ही कंसा दरबार नेता हे थांबलेच पाहिजे. मग तुमच्या जन्मतीला सांगा. ऐक गं. राधे ऐकून घे माझी जान मारेला. राधे ऐकून घे माझी जान मारेला. शेवटी जगाला गवतात
श्रीकृष्ण भगवान आहेत. चला बरं यांना शरण जाऊया. हॅलो, आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे दोस्ती ग्रुप बाळकृष्ण, पंकज, आकाश संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे हर्षल रावण, दिवेश सुकम यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रियांश राजेंद्र मोरे वाद्यवृंदांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे शाहीर स्वप्नीलदादा वालेकर यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे शिवभक्त कोकणची लाडकी चंद्रा वैभव पडे यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे मातोश्री मोबाईल शॉपीचे रिटर्न मॅनेजर आमचे मित्र प्रथमेश दादा सोयने यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. लुक लुकली चांदनी